नाही त्या चिडवू नका. एखादा झपाटा लागला बिगला म्हणजे भीती येऊन पडल. दुसरी गोष्ट, तुला जरी झपाटा लागला तरी तू गप्प पडशील. मग येतील त्या पुरीचा दम छाटतोय. चिडवायच्या गोष्टी करायच्या नाही काय. शांतपणे खायचं प्यायचं मस्त मध्ये राहायचं. का तुम्ही उडून जाणारे आहे त्या बर का. एक ठिणून तापून आलेला असतं मनुष्य, त्याला आत्म्याला शांतता लागते. गावात बी किरी असते. गावात बी लोक नीट बोलत नसते. ती घाण घाण बोलते ती. एकदा नाच लागला की मोर का नाच लागतो बर का. बाया म्हणजे आता इथं बोलली पुन्हा मोर जर बोलतात तिथे घाण घाण लोक बोलत असते ते. आम्हाला तेवढं पार करून घर गाठावं लागतंय. पुन्हा देत नाही का रोज येणारी बाय आहे. उन्हात तानात फिरावं लागतंय. लोकांचं देण्या घेण्याचं या डोक्यात असतंय. खाय प्यायचं या डोक्यात असतंय. औषध गोळ्याचं या डोक्यात असतंय. बबले, तुला माणसानं बोलवलेलं पटलं नव्हतं काय? काय म्हणते? शांतपणे खेळायचं खायचं मस्त पैकी. अंधार झालं असलं खेळायचं नाही. किरकिर असती ही खपाटीला बसती. ह्या म्हाताऱ्या माणसाचा जीव किती खाय. माझं तरी काय नाही. आज आहे उद्या नाही. मी तुम्ही सुरक्षित राहायला पाहिजे. लोकांनी बोललं नाही पाहिजे. लोकांनी म्हणलं नाही पाहिजे बाया हे लेकर लय रगील आहे ती. ऐकतच नाही ती एका शब्दाने. असं म्हणलं नाही पाहिजे. तेवढी खाल्ली त्या आईचं येतच आहे. मग मी काय बोलते इकडं, ती काय बोलते तिकडं. मग ती बुद्धी कमी झालेली असते बाई. ह्यांना सांग, तुझी काय बोलली ना मला ती ह्या तिघांना सांग. सांगितलं की आता नाही, अजून नाही सांगितलं. काय सांगितलं तर काय दुसरा बांधायची चिव दे का. आता आम्ही खेळ बनाव चालू यायचं काय म्हणते ऐकलं का. हा शांतता असावी. जरी आण पाणी नसतं तर पाणी पिऊन मनुष्य बसले जाग्यावर. हे धोक्यात विचार येतो पाणी पिण्यात. ह्याला आण पाणी कुठं आणावं, कसं आणावं, काय आणावं. आली माणसाला भरायचा पडतो. येऊन जायची नाही ती तिकडे गेली. ते ही घेऊन काय घे पिशवी. इकडं हे काढ त्यातलं 250. ते पोटाचं इकडं अंकार मध्ये जाऊन आली. अंकार मध्ये खा लागला एकदा तिथलं तेच काय करते. हरभऱ्याची डाळ चिडिया कशाला चट आपल्याला मटकीची आणून खावावी. हा रुपये जाते तर असं जाते. बनायला नाही खायचं जी आपल्याला नाही ना निवड. मी पैशाचा कार आहे. असंच खायचं नाही म्हणते ना. जरा सर इकडं अलीकडं त्या शंभूला दिसू दे व्हिडिओ मध्ये. ते नाही सांगितलं यावशीर बघा. इकडे सर ऐकलं सर तिथं बस रे तू. गावातली माणसं शंभू मुदाम करू नका. मावळ्यातली माणसं म्हणतात बाई काय किसकिलीचं घर आहे बाया कसं थांबावं. आपल्याला इथं नाही थांबायचं. अगं नाही थांबायचं. मग अशी किरकिर करायची का. फिनी चिडवायची. त्याला चिडवलं की त्याला चिडवायचं. त्याला चिडवायचं. असं खेळायचं अंधारात. देव
अगं पण काय नाही बरं ते सोडा. मग हसलं खेळावर तुम्हाला एवढा का राग येतोय? तसं नाही बाय, डोकं पिणून जाते. म्हणून हसायचं नाही का? बाबे दिवसभर हसायचं तेव्हा. हसायचं ते दिवसभर जर हसायचं. काय इनूट झाला तर हसायचं. मग आता आमचं तिघांचं काल रात्री चाललं होतं, मग तुम्हाला का राग काय आला? करायचंय बाय, डोकं लय चिडीला जाते ग. कोण म्हणता बाबे तिचं पण काय नाही चुकत कळलं का? चिडीला जाते डोकं, दुसरं काय नाही. ही डोक्यात येडा असतं माणसावाच्या. की आज धंदा झाला नाही, काय करावं, उद्या सकाळ लवकर जावं. दिवसभर काय गप्प बसतो काय ग? त्या मम्मीचं डोकंच खातो की दिवसभर. दिवसभर किती घालायचं तेवढं घालून ते का नाही आल्यावर तेवढं 2-4 मिनिटासाठी गप्प बसतो. इथे जाती इथे रात होती अंधार होते. लेकरं घरी काय करतात, उपाशी बसते ते लेकरं येऊस तर. हे असं डोक्यात या असतं, विचार असतो. तेव्हा आता गचफुगी मैदा उठावं खाली तिला जेवणाचं हा जेवणाचं जेवणाचं का गोळ्या मेळ्याने खाल्लं हे बघ. एक तेल असलं तरी सगळ्यांनी खाल्लं तर त्यानं पोट भरतंय. त्यानं हिगास पिगास करायचं, त्यानं तिकडं जाऊन झोपायचं. या किर ती एक चुकतंय बरं का? कारण का तू यायच्या अगोदर आम्ही लय काय काय खाल्लेलं असतंय ग. सकाळच्या आम्हाला ना 4 वाजता भुका लागतं त्या. 4 वाजता भुका लागल्या ना, हे बघ आम्ही 4 वाजता खाल्लं ना पोट एकदम गच्च भरतं. आणि मग रात्रीच्याला ना उशिरा जीव वाटतं म्हणून आमच्या काय मागं लागत होतं. तुम्हाला भूक लागली तुमच्या दोघीतच ठेवलेलं असतं आणपणी घ्यायचं खायचं दोघींनी विषय संपला. आम्हाला जेव्हा भुका लागते तेव्हा खाऊ, कारण तर आमच्या पोटाचा काय भरोसा नाही म्हणून. आणा पाणी सोडून दुसरं काय पण. त्याचं म्हणत नाही, आजीचं म्हणते. तिला माहित आहे, तिला आल्याला स्वयंपाक लागतो ती. मग 4 वाजता नाही करत. आता मी स्वयंपाकाला लागल्यापासून एक दिवस सांग, गंधाळ आल्यावर मी चपात्या केल्या. एकच दिवस सांग मला गंधाळ आल्यावर मी चपाती केल्या. त्यांनी यायच्या अगोदर चपात्या असतात का नसतात वेळी, ती पण तेल असलं तर बरं का. चपात्या नाहीतर तुला ते खाल्ले 3 परवाच्या 3 दिवसाच्या. मला कलवण ते करायचं. नरम लागल्या का नाही, उलटला नाही काय नाही. मग असं तुमचे चिमटे केलेल्या ठेवलेल्या त्या मटणातल्या का रुपये दिले काढावं म्हणलं नको बाय पण म्हणलं. सारखं डिशी केलं नका ना. आई मग याला. घरातलं मन उदास होतं ग माणसाचं. तिकडे सर शंभती हिला येऊ दे फ्रेम मध्ये. ते घे ग, ताजी भाकर ठेवली ही फ्रेम मध्ये येते. तिला मी म्हणली फ्रेम तयार करते, राहू दे ना. घेते. ए राहू दे बाई. काय आता ऐकू तर आवाज ऐकू येतोय. आवाज ऐकल्यानं होतेस ना. आता का तुम्हाला माझा आवाज नाही? त्या बाईची आता कसं आम्हाला नीट झालं बाय. उगी ती बाय माय पण तणून टाटून येते. आम्ही तिची मंडळीची राखायचं करतोय, ते डोक्यावर हाणून घेते, ताट टाकून देते, समजून घेत नाही काय नाही. कधी ती काय गरज नसताना त्या मुख्या जनावरांच्या पायात त्याला मारायची गरज आहे का? फटाफट रस्त्याला गांध्या रस्त्याला शिव्या द्यायच्या. काय केलं ह्यानं? मी आता मला पण काल तसंच केलं. मला ही धरून का नाही डोळ्यावर? सगळं नव्हतं. आता मी तिच्या पुढं उभं राहिली, मला काय बोलली का? मला काय करते का ती तिच्या पुढं उभं राहिली का? आणि गंधायचं पुढं जाऊन बघ कशा करते आणि पुढं जाऊन बघ कशा करते. नाही तुम्ही येऊ. आणि रात्री बघ ती बबी तिथं बसलेली भांड वाजलं तर लगेच ती सगळं नाही त्या पोरी सगळी माहिती आहे. म्हणजे आता चेहऱ्यावर न ओळखतो माणूस. एवढं तर लोकांनी म्हणा बाया पुरी आजी आईला कशी करते ती असं नाव काढावं. आणि चल, ए, जा तिथे खेळ. तुम्ही तुमच्या हाताने आमची आबरू घालवली. एवढं पण नसतं. काय नाही काय नसतं नवं रस्त्याला जाऊन शिव्या घाण द्यायच्या. वागलं आम्ही काय नाही. केलं नसलं तुम्हाला त्रास पण देत नाही. सगळ्यांसाठी जगतोय, सगळ्यांसाठी करतोय, सगळी एकमेकासाठी धडपड करतोय, सगळ्यांचं एकमेकावर प्रेम आहे. मग हे असलं तर इंद्रावणी रोजचं वागणं का वागवता हे कळत नाही. तुमची जर भांडणं झाली तर घरात ठेवा ना. घरामध्ये तोंडात बोळं घालून बोला की, पण रस्त्याला धिंगाणा कशाला करताय? रस्त्याला धिंगाणा झाला की माणसांना तेवढंच बरं वाटतंय. आणि त्यांनी तुम्ही पुढे गेले की मग मागे चर्चा करते ती खरी गोष्ट आहे. यात काही चुकीचं नाही. कोण म्हणते त्याचं कोण करते? कोण आता? कोण करते? मला नाव सांग. घरी अखंड बाय असं तुला नाव सांगून काय उपयोग आहे? आता बघू कुणाचं खरं बोलणाऱ्याची होतं. तोंड एक असते ती का? बोलणाऱ्याची तोंड एक असते. आता पहिलं गेलं, आता नाही समजा आजीच्या नावावर चलते.
तरणाला दिमानात फटका खाली तरणी तुम्ही नातवंड करताय पण त्या नातवंडाला सुद्धा तुमची व्हॅल्यू. काल काय म्हणलं ऐकलं ना? आणि त्या आरतीला स्वयंपाक तिच्या बाईने केली पैसे दिल्यावर पुन्हा गावाचा नाश्ता लावा. नाग्याला फोन करता नाग्याने घेतला तर कुलूप लावून भाडं तरी एखादा ठेवला असता. नाईनाच्या भाड्या रुपये कुणाचं जायचं कुणी बनवली जाऊ का आतमध्ये? आमचं काय आणला असता आपलं वाचू आणि एवढा चौकून आणि घेतला असं करून असं रविवार होईल का 8 तास. कळलं का तुला तुझं लेकरांचं मत तुझं मत एकमेकाला मत. पण एक सांग का मम्मी अय घरात जर मग खरंच होत झालं का नाही खरंच सांगते तर इथं ह्यांना आलं का नाही हसू सुद्धा वाटणार नाही ह्यांना बोलू सुद्धा वाटणार नाही खरी गोष्ट. आता एक बारकाय पण मोठ्यापणे जर ते आठवलं का नाही मग मन कठोर होतं. आठवतं की ह्यांनी कसं वागवलेलं कसं आहे माणसाला प्रेमाची जाणीव येत नाही मम्मी. ऐक की कधी काय होतं माहिती का कधी प्रेम आठवत नाही कधी प्रेम आठवत नाही पण घाण वागवलेलं आठवतं. तुला पण स्वामीनं प्रेम दिलेलं आठवत नाही पण त्याचं घाण वागवलेलं आठवतं. हे खरं असते माणसाचं काळीच दगडाचं होतं. ती मागं कष्ट करते पण तोंडावर अशी बोलते म्हणून इज्जत कमी होते आणि प्रेम कमी होते. आता तुला कसं माझ्याबद्दल असं होतं की मी वाईट बोलले तुला कसं हर्ट होतं तसं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आम्हाला हर्ट होत असते. शिवाय तर रस्त्यालाच असते त्या आता बंद कुठल्या बाया कशा करतात ती काय बेबी ती कोण आहे ती का नाही त्यांनी तू ह्यांना मुदाम करते का? आम्ही कशाला मदत करू? हा तुझ्या मताची भावना सांग लोकांची नावं घेऊ नको. तू तुझं सांग. लोकांची नावं घेत नाही मला फक्त सध्या तुझं मत सांग. तू करते का कुचकापणा? आम्ही कशाला कुचकापणा करू ह्यांनाच वाटतंय उलटून आम्ही ह्यांची काम भंगारवर नाल्यावर मना जपाय बघतो ही पाग टिशी पिशी करते ती. आता तुला न आवडणाऱ्या गोष्टी सांग. मला काय नाही मला ह्यांचं सगळं आवडतं पण ह्यांनी बिनाकारण धिंगाणा का नाही बिलकुल पट नाही. उगा आलं की तोंड फुगून बसायचं हसलं खेळलं की इकडं तोंड करून बसायचं. चल गावात ह्यांनी काय जपणार आहे ती ह्यांनी अशी काय करणार आहे ती भांडं आपटायचं पाणी ओतून जायचं उगा बिनाकारणाचा कालवा करायचा बिनाकारणाचा शिवाय द्यायचा त्या शंभ्याला उगा मारायचं ती मला पटत नाही बघ. आणि त्या आरतीच्या तोंडाला लागायचं मला ही पटत. रस्त्याला तुझं तर बिलकुल पण पटत नाही रस्त्याला जाऊन शिवाय द्यायला. आता तुला कळलं ना ह्यांच्या भावना. तू ह्यांच्या भावना सांगत होती की मला ह्यांनी असं करावं तसं करावं. ह्यांच्या अपेक्षा काय आहे तुला कळल्या का? कुठल्या तरी 4 बायांमध्ये जाते त्यांचं ऐकते त्यांच्या घरात तसं कुचका करते ते ऐक. आता तुझ्या भावना काय आहे ह्यांना सांग एकदा काय की ह्यांना एकतर रानातनं वैतागून आलेलं असतंय. तुला जी खरी आहे गोष्ट ती सांगते तुला पटते का बघ. आई ही भांगारला जाते त्या टायमिंगला रस्त्यानं एखाद्या घराच्या दारातली चोरी झालेली असेल आणि ही त्या टायमिंगला अवचकून तिथं गेलेली असेल तर ही गावते. मग ह्याला बोलणं जास्त बसतं. मग इथं शिव्या असो एखादा दगड भिरकावून मारलेला असो किंवा काही ठेस लागलेले असो ती तिथं तिला सहन करावी लागते. आपल्याला शिव्या सहन होत नाही ते आपल्याला घरातल्या स्वतःच्या आईनं बोललेलं सहन होत नाही. मग हे लोकांचं बोलणं खाऊन येते ते मग ती राग डोक्यात राहतो. तिथनं पुढं तसंच जावं गावतंय का नाही इथं आहे का नाही तिथं आहे का नाही भंगार हुडकत जावं लागतंय. तिथं गावलं नाही गावलं रानात धंदा पाणी झालेला असतो नसतो माणसाच्या डोक्यात विचार भंग 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 केलेला असतो. मग तिथनं परत ती वरचा अजून ऊन असून ते असून येणारा पाऊस वारा इजा भर 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 वार ह्या सगळ्या गोष्टीला ह्यांना तोंड देऊन सुरक्षित अजून घरी अंगाला दुख नाही दर्द नाही काटा फुटलेला नाही रुतलेला नाही हे सगळं सुरक्षित अजून घरी यावं लागतंय. जर दुखणं घेऊन आलं तर उद्याच्या दिवसाला येणाऱ्या दिवसाला तुम्ही उपाशी मारता. ह्याला सर्दी झाली
घरात बसली तर एक दिवस नाही गेली तर चूल बंद. मम्मी आता एक थांब. बोलू का तुला? थांब. आणि हे जर नाही सर्दी झाली किंवा काटा जरी पायाला लागला किंवा जर समज बाय चान्स काय ॲक्सिडेंट झाला किंवा पायाला लागलं, हाताला लागलं, कुठे लागलं, घरात बसली, कोण उपाशी मारणार आहे? खुनवू नको. इथं आपलं रेकॉर्डिंग चालू आहे. हा, आपण नाही, आपण. ह्याच्यात कसं आहे, ह्या व्यक्तीला, खासकर ह्या व्यक्तीला जर आपण त्रास दिला, समज ह्या व्यक्तीनं आपल्याला जर जवळ केलं नसतं, कुणाची कोणती चुलती, ती चुलती कुणाची कोण आहे तुला ती? सांगू का, मी ह्या जाणीवीसाठी का नाही खरंच लय नमुना लागतोय. खरंच मम्मी तुला वाटत मी असेल. तुला आता सध्या काय बोलते त्याच्याकडे लक्ष दे. माझं मला माहित आहे. तू थांब. तसं नाही, तसं त्यांची नावं जाऊ नाही, नको. ठोकर द्यायची नाही शब्दांना. आपली मतं एकमेकाला कळल्याशिवाय आपलं घर सुरक्षित चालणार अगं, आता ही त्या नाही. दिवशी तसंच होतं ना. ऐक. मग आपण जर ह्या व्यक्तीला घरातनं उपाशी लावलं, ही व्यक्ती घरातनं उपाशी गेली तर तिच्या पोटाला अन्न नसलं, शरीर कमजोर झालं, चक्कर आली, ऊन जास्त लागून अशक्त झाली, कुठेतरी पेकाळून पडली, गटा पाणी पिली. काय त्रास झाला अचानक, उपाशी कोण मरणार आहे आयुष्यभर? आपण मोठ्यानं बोल, इथं चालू आहे आपलं बोलणं. मग ही व्यक्ती आहे, हे एवढं वय झालंय, ह्या वय झालेल्या व्यक्तीला सुद्धा तिचं वय दिसना, तिचं दुखणं दिसना, ती कुणासाठी जाते? आज ती काय मला म्हणते, आज शुक्रवार आहे, जोगव्याला जाऊ का भांगारला जाऊ? जोगव्याला गेली तर पीठ आलं तर 2 दिवस लेकरं खातेली, आणि भांगारला गेलं तर 2 पैसे येतील. ऐकून घे. तुला एक सांगू का, ह्या सगळ्या गोष्टीच्या, हे सगळ्या गोष्टी मग आपल्याला तुम्हाला माहित आहे. जाणीव आहे ना? काय ऐक ना, जाणीव आहे ना? तिला काय आवडतं काय नाही आवडत, आपण नवऱ्याचीच मर्जी राखत बसतो. बघ कधी बी बघ. ऐक ना 2 मिनिटं. माझ्या भावना तुला मी सांगते. आता तुमच्या दोघीच्या भावना कळल्या, आता मी माझ्या भावना सांगते. ऐक, मला माहित आहे. ऐक. आता मी काय म्हणत असते, बबले, आरते, शंभू, आईला शांतता आवडते. काय किती वेळा मी एकांतीत घेऊन तुम्हाला सांगितलं शांत राहत जावा म्हणून? किती वेळा सांगितलंय? हाय का एखादा दिवस की ज्या दिवशी सांगितलं नाही? प्रत्येक वेळोवेळी मी काय म्हणते, आई आली बरं का, मी खुनवून पण सांगते. आईला ऐकाय जाऊन तुमचा अपमान व्हावा हे सुद्धा मी जपते का नाही? आईला ऐकाय गेलं तर आईला तुम्हाला वाटेल काय की आईसमोर आमचा अपमान करते, म्हणून तिच्यासमोर तुमचा बी अपमान करत नाही आणि तुमच्यासमोर तिचा पण अपमान करत नाही. सहन नाही झालं तर मग सगळ्यांचीच फायरिंग एकदम निघते. तर मला काय म्हणायचं आहे, ह्या आईसाठी आपण काय केलं नाही. तुम्ही धुणी भांडी करताय, स्वयंपाक करताय, ही तुम्हाला लागतंय, तुम्ही बी खाताय, ह्यांना बी घालताय, पण जी आणि ती व्यक्ती तिच्यामुळं करतोय. तुम्ही स्वतःचं बलिदान काय दिलंय का? स्वतःच्या मनाचा त्याग काय केलाय का? तुम्ही स्वतःच्या हसण्यावर कंट्रोल केलं नाही, तुम्ही बोलण्यावर कंट्रोल केलं नाही, एकीमेकीला चिडवून ओरडून बोलण्यात कंट्रोल केलं नाही. उठल्यापासून झोपेपर्यंत एकच, ही माझं, ही मला आणि ही तुला. पण मी किती वेळा सांगते, कॅपिटल जिंदगी आहे. केवढी आहे कॅपिटल? एवढीशी जिंदगी आहे, एवढीशी. अगं रस्त्यानं चालत जाणारा ना, कितीतरी लोक आहेत की रस्त्यानं चालत जाणारा टायरा खालनं दगड लागून माणसाचा जीव गेलेला. रस्त्यानं चालतंय. हा हा, ही जिंदगी अशी आहे. पाण्याचा बुडबुडा आहे जिंदगी. काय आहे आता आपल्या 5-6 जणातलं माहित नाही वयानं कोण जाईल, का अटॅकनं कोण जाईल, का अपघातानं कोण जाईल, का आजारपणानं कोण जाईल, माहित आहे का? मग रडून तिसऱ्याला खाऊ पिऊ घालण्यापेक्षा आत्ताच जिवंतपणी जर एकमेकाची मनं जपली तर मरताना मेल्यावर दुःख वाटणार नाही की आपण हिला काय सांभाळलं नाही. मेल्यावर माणूस काय म्हणतं, माझी आई मला अशी म्हणत होती ग, मी दिलं असतं तर कसं झालं असतं, मी पापी, मी वैरी, मी दुश्मन. मग परत मारून घेण्यापेक्षा माझ्या आईनं म्हणाल ते मी दिलं, मला अभिमान आहे. आता सुखानं मेली तरी काय वाटणार नाही, सुखानं आत्मा गेला तर काय वाटणार नाही.
मरताना दुःख होणार नाही ग आपण, कारण तिला दुःख दिलंच नाही कसलं. आणि मरणाऱ्याला पण काय वाटणार नाही की बाबा आपल्या आता शेवटचं क्षण राहिलं तर आपण मेलो तरी काय हरकत नाही, का तर आपल्या जिंदगीत सगळं सुख आपण भोगलोय, आपल्या परिस्थितीत पण आपण सुखी राहिलोय. एक तुला सांगते, 1000 रुपये जरी दिवसाचं आलं तरी त्याला सुख नाही, का तर घरात जर शांतता असेल तर त्या घरातल्या शांततेला किंमत आहे, पण पैशाला किंमत नाही. कसं पटायचं बोललीकडे. हा? काय म्हणायचंय दादी तुला, सांग आता हे आपल्या ऑडियन्सला. पैशाला किंमत आहे का? सुखाला किंमत आहे. हा. कुठल्या? मग जेव्हा काही हीच म्हणतोय आम्ही रानात किती वळा 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 ह्याने बोल त्याने बोल त्याने बोल, घरी आलं की हा हो हे 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 हो 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 असं नाही. हा, मी तुम्ही यायच्या आधी काय सांगत असते विचार की. त्या दिवशी पण ती खेळत होती कॅरम, तिला काय म्हणलं बबले कॅरम ठेव, आईला ही पटत नाही, आईला ती पटत नाही. कारण पण सांगितलं की मागचं कारण काय आहे, दिवसभर लोकांनी हाडीजिडी केलेलं असतंय. हा, तुला जर शाळेत हाडीजिडी केलेलं असेल तर संध्याकाळी येऊन तू किती अपसेट झालेले आहे, घरी अपसेट आलेले आहे का नाही, त्या टायमिंग तुला कुणी जरी गोड बोललेलं आहे तेव्हा तुला पटलेलं आहे का? मग ह्या गोष्टी असतात त्या. आणि कसं असतं हे फक्त उमजतं कधी, जेव्हा स्वतःवर आल्यावर. मी काय म्हणते, आपण आईचं, आजीचं आणि पणजेचं 3 जणांचा अनुभव घेऊन तुम्ही चांगलं सुधरा, चांगलं वागा. चांगलं वागताय तुम्ही, तुमच्यात दोष नाही, अजिबात दोष नाही तुम्हाला नावं ठेवायला. फक्त कालवा. काय आहे महत्वाचं? कालवा. तुम्ही एकीमेकीला समजून घेऊन कालवा तिथं शांत करणं गरजेचं आहे. आलंय का ध्यानात? तुम्ही काम करताय गुरावाने 3 जणी, तू, आय, आरती. आणि आजीचं कसं आहे, आजी म्हणती तसंच खरं आहे, आधार आहे तिचा आजीचा. मग काय ते माझं काय पण त्या दूध तरी भागायची. हां, वा तरी 300 पावणे 300 150 250 होत्या. मम्मी ऐकते अगं, आणखी 2-3 महिने सुट्ट्या आहेत त्या घरी बसून. कसं 2-3 महिने? 2 ते ऑगस्ट मध्ये सपने बरं कामाला. जुलैच्या पुढं शाळा सुरू मी काय म्हणते आई, आता ह्यांच्या भावना कळल्या त्या का तुला? ह्यांना काय आहे, प्रेमाची आस आहे. तू प्रेमानं बघावं, हसून बोलावं. तू आली आणि मनीला घेतली तर ह्यांना इकडं आनंद होतो मनात, हे व्यक्त करत नाही ते. मी सांगते स्वतः की तू बाबा खुशीत आलं ना, ह्यांनी कालवा जरी केला ना तरी एकदा तरी म्हणायचं. तिथं असं वाटतं की ते आम्हाला कसे बोलत नाही, तिथे राणीला खेळून येते घरात आम्हाला तशी करते. कळलं का? ही प्रेमाची भुकेजलेली लेकरं आहे ते. ह्यांना बापाची माया नाही ना, भाऊबंदाची माया नाही. आता माझ्या तोंडाला लय घाण शिव्या येते त्या, चुलत्या मालत्यांची माया नाही. असं माणसं आहे ती. म्हणून काय करायचं, आपणच सगळं आहे, आपणच बाप, आपणच मैत्रीण, आपणच मित्र, आपणच प्रेमी, आपणच सगळं व्हायचं असतं. हे म्हणून तर मी ह्यांना सगळं जीव लावाय बघते. पण ह्यांचं कसं झालंय, अनलिमिटेड खेळणं झालं, लिमिट क्रॉस होऊन खेळायचं झालंय ग ती. मग हिला करमणूक काहीतरी वाटतं. मी 1000 वेळा काय म्हणते, अंधार पडलाय ना, एका ठिकाणी शांत बसा, डोळे झाका, नामस्मरण करा देवाचं, तुमच्या इच्छा पूर्ण होत्याल. काय म्हणायचंय तुला? हा, म्हणून तू काय म्हणायचं, अगं आजीच्या नात्यानं आजीचं सांगणं कर्तव्य आहे आणि लेकरांच्या नात्यानं लेकरांचं ऐकणं कर्तव्य आहे. तू कधी सांगितण्याचा प्रयत्न केला नाही, नुसतं हाणून मारून घेते, काहीतरी वस्तू फेकते, ह्याला अर्थ नाही. ह्या तुझ्या भावना व्यक्त होणार नाही, त्या तुझ्या भावना बोलल्याशिवाय व्यक्त होणार नाही. पूर्वीचा जमाना असा होता, बांगडी वाजली की माणसं ओळखायची हिला काहीतरी म्हणायचंय म्हणून. पूर्वीचा जमाना असा होता, जर माणूस इथं 10-12 गडी लोक बसलेले असतील आणि बाय माणसाला जर नवऱ्याला बोलायचं असेल तर नुसतं तिनं तिथनं बांगडी वाजवायचं, नंतर भांडं आपटायचं. मग नवऱ्याला कळणार ही काहीतरी म्हणायचा प्रयत्न करते, मग त्यानं उठून जायचं 4 माणसातनं, तिला आतमध्ये बोलायचं, तिचं म्हणणं ऐकायचं, चहा पाणी द्यायचं असेल तर ती घेऊन यायचं. आता तसं नाही. आता धडधडीत बोलणं चालू केलं तर माणसाला माणसाच्या भावना कळतात, ते बी रागानं नाही,
एकदम प्रेमानं सॉफ्ट. मी किती वेळा बोलली माझ्या रागाचा ह्यांनी काय केलाय, रागात धरलाय. माझ्या रागाचा ह्यांना का समजण्याचा अर्थ घेतला का त्यांनी? हे नुसतं स्टोरी स्टेटस रील बघतात. आईच्या ओरडण्यात पण प्रेम असतं, ही फक्त रीलमध्ये असतं, प्रत्यक्षात नसतं. माझ्या जर बोलण्याचा अर्थ ह्यांना कळला असताना तर ह्यांनी अजून असं तुला त्रास पण केला नसता. मम्मी तू आणखीन पण तशीच म्हणते. ते तुला सांगते का, हिला स्वतःला वाटतोय ग, ही स्वतःला वाटतोय त्रास. आता इथून पुढं तुम्ही काय करा, एकमेकाला ना नीट हाताळा. जीवन मी खरंच सांगते, आपला दादा वारला, छगन मामा वारला, तुझा बाप वारला, आजी आजोबा वारला, हायती का कोणी इथं बघायला? आत्म तरी हायती का बाबा? कुठनं तरी सोन्याचं गटुडं फेकते ती का पैशाचं गटुडं फेकते ती? काय नाही. उठला दिवस ह्या बिचारीला कष्ट करावं लागतंय, तेव्हा तुम्ही तिघं जगताय. कळलं का? वारलेली माणसं सुद्धा ह्या जगात नाही ती. काय जेव्हा आपण कुठली तरी सेटिंग लावून काहीतरी घेऊन येतो तेव्हा ते आपल्या पोटात जाते ना आपण उद्याचा दिवस जगतोय. कळलं का? म्हणून एकमेकाची मर्जी जपा. अगं मला खरंच घरी बसून तुला कामाला जायचंय का? कामाला गेली ना तर बाहेर पडली ना तर ह्या जगाचा सगळा इतिहास कळतो. पावलावर जी चांगली बाय असते ना ती बाय सुद्धा आतनं बेकार मनाची असते. ऐक एक सांग का, बाहेर पडले शहरा जगात तरी अनुभव कसा आहे? अनुभव तू घ्यायसाठी अजून सज्ज झाले नाही. काय तुला 18 वर्ष पूर्ण झालं ना तर तेव्हा जा. मला किती बाया म्हणते त्या जा की म्हणते त्या ह्याच्या कामाला, वाढपीच्या कामाला जा की म्हणते त्या, मंगल कार्यालयाच्या कामाला. अगं 300-300 500-500 रुपये हजरी आहे. नाही म्हणत काय थांब, आपण दोघी वाटलंच तर कामाला. मला बंधनात बसून जमत नाही. मी रायटिंग करते, माझं इथं शूटिंग चालू आहे. तू कसं समजून घेत नाही? अगं मग त्या मी जर बांधील राहिली ना तर तुमच्या भविष्याच्या अजिबात सोयी होणार नाही त्या. ऐक की तुझं बरोबर आहे. तुम्हाला वाटलं तर मी इथं भेळीचा गाडा काढून देते. भेळ तुम्ही करा, स्वतःचा बिझनेस करा. तुम्ही जर लोकांच्यात बांधील जाचाल 8 ते 8 ड्युटी करचाल, 8 ते 8 मोज तास किती होत्यात? 9 धर, 9 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 आणि 8 किती झालं? 12 तास झालं. 12 तास तुम्ही लोकांच्यात हाय असं उभं राहायचं, बसायचं, उठायचं. ह्यांनी बघितलं की उठायचं, हा सर करतो, हे कर, हा करतो. ह्यांचं बांधील काम नाही. मग ते बरोबर आहे की. मग काय म्हणते माहितीये का मी? ऐक की एक तर घरी बसून मग तुला सांगते ना, इथं तुला भेळीचा गाडा काढून देते. भेळ विकत बसा. कॅरम खेळण्याच्या ऐवजी भेळ विका. ती स्वतःचा बिझनेस झाला. पण स्वतः खात बसला ना भेळीचं काय ही तर लय माणसं आहे ती इकडं पण मंगल तसं नसणार ना. मंगल मावशीचं नाही, मंगल मावशीची भेळ नाहीच आहे. त्यांनी फक्त विकत्यात माळवं. कधी तर मनाला आलं तर भेळीला ठेवतात ना, तर त्यांची कंटिन्युटी भेळ नाही. कळलं का तुला? मी तुला देते भेळीला, येईल इथं व्यवस्थित मार्ग. चला तर मित्रांनो, ह्यांच्या भावना मी तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ घेतला होता. तर कळलं असेल तुम्हाला की राग त्याग हा उपयोगाचा नाही. कसं असतं, माणसांनी नेहमी समजून पण विषय सोडवला जाऊ शकतो. मी ह्या विषयातून तुम्हाला, ह्या व्हिडिओतून तुम्हाला मी एक सोल्युशन दिलेलं आहे. तर तुम्ही या व्हिडिओतून समजू शकता की जगात रागाने कुठल्या तरी टोकाच्या निर्णयाला आपण आळा घालू शकतो समजुतीनं. चला मग करा आता सपोर्ट या व्हिडिओला आणि कमेंटमध्ये करा कोणाचं चुकलं का नाही चुकलं ते. तोपर्यंत दुपारच्या व्हिडिओची वाट बघूया. सध्या तर बाय.